आता हा प्रश्न आलाय फेब्रुवारी 2024च्या क संच या प्रश्नपत्रिका सिरीज मध्ये 45 क्रमांकाचा हा प्रश्न आहे. प्रश्न वरवर दिसायला सोपा आहे, परंतु दशांश अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी असल्यामुळे इथे गडबड होऊ शकते. आता काय सांगितलंय, दोन संख्यांची बेरीज 39.62 आहे. जर एक संख्या 1.259 असेल तर दुसरी संख्या कोणती? प्रश्न सोपा आहे, परंतु थोडासा वेगळ्या पद्धतीने विचारलेला आहे. एक लक्षात घ्या, दोन संख्यांची बेरीज दिलेली आहे, त्यामुळे त्यापैकी एक संख्या दिलेली असेल आणि दुसरी संख्या काढायची असेल तर मोठ्या संख्येमधून लहान संख्या वजा करायची आणि मग येईल ते उत्तर म्हणजे दुसरी संख्या. परत एकदा सांगतो, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची, मग उर्वरित जी संख्या असेल ती दुसरी संख्या. आता इथे मोठी संख्या कोणती ते कसं कळेल? आकडे जास्त असले, अंक जास्त असले म्हणजे संख्या लहान मोठी ठरत नाही. बघा इथे काय लिहिलंय, 39.62 म्हणजे 3.9 एकक इथे आहेत. हा, आणि इथे किती आहेत? फक्त 1 एकक आहे. म्हणजे ही संख्या मोठी कुठली आहे तर 39.62 ही संख्या मोठी आहे आणि 1.259 ही संख्या लहान आहे. आता नीट मांडून घेऊ आपण. 39.62 मध्ये जे दशांश चिन्ह आहे तिथे आपण थोडीशी जागा सोडलेली आहे, गडबड होऊ नये. आता वजा करायची संख्या आहे ती किती आहे? 1.259. 1.259. आता मनामध्ये असा प्रश्न निर्माण होईल, आता काय करायचं? आता काही घाबरण्याची गरज नाही. जिथे संख्या नसेल तिथे आपण शून्य मांडून घेऊ. हा शून्य मांडून घेतल्यानंतर आपल्याला उत्तर काढणं अतिशय सोपं होऊन जाईल. बघा आता साधी वजाबाकी आहे. 10तून 9 गेले, उरला 1. हाचा दिला, हाचा इथे घेतला, 5 आणि 1 6. 12तून 6 गेले 6. हाचा दिला, 2 आणि 1 3. 6तून 3 गेले 3. आता दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं पाहिजे तसंच लिहायचं, हालचाल करायची नाही. आणि आता काय होईल, 9 मधून 1 गेले तर 8 होतात आणि 3 मधून काही नाही म्हणजे 0 गेलं तर 3 होतात. तर उत्तर आहे 38.361. हे अगदी अचूक उत्तर आहे. हे कशामुळे आलं तर आपण काय निश्चित केलं, मोठी संख्या कोणती आहे, त्याच्यातून मग आपण लहान संख्या वजा केली आणि काय केलं, मांडणी करताना दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह येईल अशा रीतीने मांडणी केली. त्यामुळे आपल्याला हा प्रश्न सोडविणं सोपं झालं. त्यामुळे अशा प्रकारची अधिकाधिक उदाहरणं सोडवा, सराव ठेवा, म्हणजे परीक्षेच्या वेळी आपण गतीने आणि अचूकपणे अशा प्रकारची उदाहरणं सोडवू शकू आणि यशस्वी होऊ शकू. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या अधिकाधिक मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांनाही सबस्क्राईब करण्यासाठी प्रवृत्त करा. बेल आयकॉन मात्र निश्चित दाबा. तुम्हाला अवघड वाटणारी उदाहरणं मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की पाठवा, म्हणजे पुढच्या व्हिडिओच्या वेळी तुम्हाला ती सोडवून पाठवण्याचा मी प्रयत्न करेन.